नमस्कार मित्रांनो. बिग बॉसच्या घरामध्ये राखीने आणला मोठा हंगाम. आता नेमकं काय झालेलं आहे ते सगळं आपण सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इकडे राखी जी आहे ते प्राजक्ताला सांगते की घर झाडायला घे. तेव्हा प्राजक्ता म्हणते की मी एकटी करणार नाही, माझ्यासोबत कुणाला तरी दे तेव्हा मी करेन. तर आता राखी 2 वेळा सांगण्याचा प्रयत्न करते, तिच्या मागेही जाते. प्राजक्ता करत नाही म्हटल्यावर राखी म्हणते की आता माझं डोकं फिरलेलं आहे आणि ती किचन मधलं पिठाचं एक हे आणते आणि बाउल आणि ती प्राजक्ताच्या तोंडावर फेकते. आता ते तोंडावर फेकल्यानंतर ना सचिन आणि सागर हे दोघेही खूप भयानक चिडतात आणि सचिन म्हणतात की पहिल्यांदा हे क्लीन कर, बिंडोक आहेस का तू? तर इवन सागर पण म्हणतो, काय करतेस तुझं तुला तर कळतं का? तर आता सचिन, सागर आणि राखी या तिघांचं खूप मोठं वाद होणार आहे. आणि आता सचिन तिने तसं केलं म्हणून तिच्या तोंडावर आणून तेल ओततायत. एक वाटी तेल आणून त्यांनी टाकलं. तर आता राखी भयानक चिडलेली आहे. राखी खुर्ची वगैरे सगळं खाली टाकते आणि ती म्हणते की आत्ताच्या आता तू मला माफी माग. तर सचिन म्हणतात की मी माफी अजिबात मागणार नाहीये. तर बेसिकली कुठे ना कुठे हे लोक म्हणतात की राखीला काढा, पण राखी आहे म्हणूनच कंटेंट मिळतो ऍक्च्युली या शोला. राखी नसेल तर हा शो झिरोच आहे असं वाटतंय. आणि सचिन जे इतके 6 आठवडे दिसले नाही ते पण आता राखीमुळे दिसतायत. गेल्या आठवडी पण ते दिसले, या आठवडी पण दिसतायत. त्यामुळं राखी आहे म्हणूनच कुठे ना कुठे सगळे दिसतायत असं असू शकतं. तर मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.